नमस्कार, मी डॉक्टर सुनीता खरे, नाशिक येथील सुजय नेत्र सेवा या आय हॉस्पिटलची नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे यूट्यूब चॅनल. आजचा आपला विषय आहे डोळ्यातून पाणी येणे. आपल्या डोळ्यामध्ये पाणी कुठे तयार होते, कसे तयार होते, डोळ्यातील पाणी कुठे आणि कसे वाहून नेले जाते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पाणीदार सतेज डोळे हे नेहमीच सुंदर आणि आकर्षक दिसतात. आपले डोळे सुंदर, सतेज, निरोगी आणि कार्यक्षम राहण्यासाठी ते सतत ओलसर असणं हे अतिशय गरजेचं असतं. आपले डोळे ओले ठेवण्याचं काम करतं ते आपल्या डोळ्यातील पाणी, अर्थातच आपल्या डोळ्यातील अश्रू. डोळ्यात असणाऱ्या विशिष्ट ग्रंथींच्या माध्यमातून डोळ्यातील पाणी तयार केलं जातं. डोळ्यातून पाणी येते किंवा डोळ्यातून पाणी येणे हा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला डोळ्यात पाणी कुठे तयार होते, अर्थातच डोळ्यातील अश्रू निर्मिती यंत्रणा म्हणजेच लॅक्रिमल सिस्टीम समजून घेणं. डोळ्यातील लॅक्रिमल सिस्टीम ही महत्वाच्या 6 भागांनी बनलेली असते. लॅक्रिमल ग्लँड, लॅक्रिमल डक्ट, पंक्टम, कॅनॅलिक्युलाय, लॅक्रिमल सॅक आणि नेझोलॅक्रिमल डक्ट. लॅक्रिमल ग्लँड अर्थातच अश्रुग्रंथी. लॅक्रिमल ग्लँड ह्या डोळ्यामध्ये अप्पर आणि आउटर पार्ट मध्ये असतात. लॅक्रिमल ग्लँड ह्या अश्रू निर्मितीचं महत्वाचं काम करत असतात. लॅक्रिमल डक्ट, लॅक्रिमल ग्लँड मध्ये तयार झालेले अश्रू डोळ्याकडे वाहून आणण्याचं महत्वाचं काम या लॅक्रिमल डक्ट अर्थातच अश्रुवाहक नलिका करत असतात. पंक्टम, नाकाकडील डोळ्याचा जो भाग असतो तिथे कोपऱ्याला, वरच्या पापणीला आणि खालच्या पापणीला अतिशय सूक्ष्म असे 2 छिद्र असतात. त्यांना पंक्टम म्हटलं जातं. वरच्या पापणीला जे छिद्र असतं त्याला अप्पर पंक्टम म्हटलं जातं आणि खालच्या पापणीला जे छिद्र आहे त्याला लोअर पंक्टम म्हटलं जातं. कॅनॅलिक्युलाय, पंक्टम पासून ते आपल्या लॅक्रिमल सॅक पर्यंत अश्रू वाहून आणण्याचं महत्वाचं काम या अतिशय बारीक आणि नाजूक नलिका करत असतात. या देखील 2 असतात. अप्पर पंक्टम पासून लॅक्रिमल सॅक पर्यंत अश्रू वाहून आणण्याचं काम करतात त्या अप्पर कॅनॅलिक्युलाय आणि लोअर पंक्टम पासून लॅक्रिमल सॅक पर्यंत अश्रू वाहून आणतात त्या म्हणजे लोअर कॅनॅलिक्युलाय. लॅक्रिमल सॅक अश्रूंची पिशवी. डोळ्यातील अतिरिक्त पाणी जेव्हा कॅनॅलिक्युलाय मधून लॅक्रिमल सॅक मध्ये एकत्र आणले जाते तेव्हा ते लॅक्रिमल सॅक मध्ये गोळा केले जाते. नेझोलॅक्रिमल डक्ट, लॅक्रिमल सॅक मध्ये एकत्रित गोळा झालेले अश्रू डोळ्यातील पाणी हे नेझोलॅक्रिमल डक्टच्या माध्यमातून आपल्या घशामध्ये नकळत वाहून नेले जाते. ही झाली आपल्या डोळ्यातील अश्रू निर्मिती यंत्रणेची रचना, अर्थातच लॅक्रिमल सिस्टीम. डोळ्यातील अश्रू कशा पद्धतीने वाहून नेले जाते म्हणजेच डोळ्यामधील अश्रुवाहक यंत्रणा, टियर ड्रेनेज सिस्टीम. आता आपण डोळ्यातील टियर ड्रेनेज सिस्टीम समजून घेऊया. आपल्या डोळ्यामध्ये असणाऱ्या लॅक्रिमल ग्लँड ह्या डोळ्यातील पाणी अर्थात डोळ्यातील अश्रू तयार करण्याचं काम करतात. डोळ्यातील अश्रू 2 वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये तयार होत असतात. एक तर आपण जेव्हा आनंदी असतो, दुःखी असतो, मनामध्ये वेगवेगळ्या भावभावना निर्माण होतात तेव्हा आपल्या ब्रेन मधील लिम्बिक सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम द्वारे न्यूरल सिग्नल्स हे लॅक्रिमल ग्लँडला पाठवले जातात आणि तेव्हा लॅक्रिमल ग्लँड अश्रू तयार करतात. यांना म्हटलं जातं इमोशनल टियर्स. दुसरी कंडिशन, जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये कचरा जातो, काही इन्फेक्शन होतं, डोळ्याला इरिटेशन्स होतात, डोळ्यांवर तणाव निर्माण होतो, अशा वेळेस आपल्या डोळ्यातील कॉर्निया आणि कंजंक्टायवा यांच्याकडून न्यूरल सिग्नल्स पाठवले जातात लॅक्रिमल ग्लँडला आणि लॅक्रिमल ग्लँड अश्रूंची निर्मिती करते. या अश्रूंना म्हटलं जातं रिफ्लेक्स टियर्स. अशा दोन्ही पद्धतीमध्ये जेव्हा इमोशनल टियर्स किंवा रिफ्लेक्स टियर्स तयार होतात, हे तयार झालेले अश्रू हे लॅक्रिमल डक्टच्या माध्यमातून आपल्या डोळ्यात सोडले जातात किंवा डोळ्यामध्ये आणले जातात. डोळ्यामध्ये आणलेले अश्रू हे डोळ्यातील पापण्यांची उघडझाप होण्याच्या प्रक्रियेच्या मदतीने संपूर्ण डोळ्याच्या पृष्ठभागावर व्यवस्थित पसरविले जातात, जेणेकरून आपला डोळा हा निरंतर किंवा नेहमी ओलसर राहील, डोळ्यातील ओलावा टिकून राहील. डोळ्यातील ओलावा निर्माण करण्याचं काम झाल्यानंतर
जे उर्वरित अश्रू असतात, उर्वरित अतिरिक्त अश्रू असतात, ते पापण्यांच्या कडेने आपल्या पंक्टम पर्यंत प्रवास करतात. पंक्टम पर्यंत आलेले अश्रू हे कॅनॅलिक्युलाय मध्ये प्रवेश करतात आणि लॅक्रिमल सॅक मध्ये एकत्र गोळा केले जातात. लॅक्रिमल सॅक मधून नंतर हे अश्रू नेझोलॅक्रिमल डक्टच्या माध्यमातून आपल्या घशामध्ये उतरविले जातात किंवा घशाकडे वाहून नेले जातात. अशा पद्धतीने टिअर ड्रेनेज सिस्टीम ही आपल्या डोळ्यामध्ये सतत निरंतर आपल्या आयुष्यभर सुरू असते. आपल्या डोळ्यातील ओलावा निर्माण करण्याबरोबरच आपले अश्रू आपल्या डोळ्याची कार्यक्षमता आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्याचं देखील महत्त्वाचं काम करत असतात. आपल्या डोळ्यातील अश्रूंचं कार्य डोळ्यातील ओलावा सुरक्षित ठेवणे, जेणेकरून आपले डोळे अधिक चांगल्या पद्धतीने कार्यक्षम राहू शकतात. डोळ्यातील अश्रूंमध्ये असणाऱ्या लायझोझाईम या महत्त्वाच्या घटकामुळे आपल्या डोळ्यांचे वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून संरक्षण केले जाते. आपल्या डोळ्याच्या पृष्ठभागावरती जे काही मायक्रोस्कोपिक डस्ट पार्टिकल्स किंवा फॉरेन बॉडीज असतात, त्यांना फ्लश आउट करण्याचं काम देखील आपल्या डोळ्यातील अश्रूच करत असतात. आपल्या डोळ्यातील कॉर्निया अर्थातच बुबुळाला काही प्रमाणात न्यूट्रिशन किंवा पोषण देण्याचं काम देखील आपल्या अश्रूंच्या माध्यमातून केलं जातं. असे हे आपले अश्रू आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी नितांत गरजेचे असतात. आज आपण डोळ्यामध्ये अश्रू कुठे तयार होतात, कसे तयार होतात, कुठे आणि कसे वाहून नेले जातात, त्याचप्रमाणे कोणत्या वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आपले डोळ्यामध्ये अश्रू तयार केले जातात, आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू निर्माण केले जातात, याबद्दल माहिती जाणून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण डोळ्यातून पाणी येण्याची वेगवेगळी कारणं आणि त्यावरील उपचार समजून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि सुजय आय केअर या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण निसर्ग डोळे देतो, आम्ही त्याची काळजी घेतो. धन्यवाद.